20 सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तर लगेचच 7 दिवसांनी म्हणजेच 27 सप्टेंबरला धर्मवीर 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला. सुरुवातीपासूनच असं वाटत होतं की हे दोन्ही सिनेमे एकसोबत प्रदर्शित होऊ नयेत आणि जर तसं झालं तर नक्कीच या दोन्ही सिनेमाचा एकमेकांना फटका बसेल. तसं बघायला गेलं तर कुठेतरी हे दोन्ही सिनेमे एकमेकांच्या विरोधात आहेत असं दिसतं. आता ते कशावरून तर बघा, धर्मवीर 2 हा सिनेमा आनंद दिघे यांच्या नावावर जरी असला तरी या सिनेमात 2020 पासून तर शिंदे हे 40 आमदार घेऊन जाईपर्यंतचा शिंदेंचा प्रवास दाखवण्यात आलाय. आणि ते जर तुम्ही नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा बघितला तर त्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव हा एका राजकारणाचा कार्यकर्ता दाखवला गेलाय. तर तसेच सिद्धार्थ जाधव यांचे काही राजकीय सीनही दाखवण्यात आलेत, जसे की मागे घडलेल्या काही गोष्टी, पक्ष बदलणे, पक्षात फोडाफोडी. हेच काय तर या सिनेमात 50 खोके हा शब्द सुद्धा वापरण्यात आलाय. आणि आता 50 खोके हा शब्द कधीपासून आणि कोणासाठी वापरण्यात आला आहे हे तर महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच माहिती असेल. असो, ह्या तर झाल्या सिनेमातील गोष्टी. आता जाणून घेऊयात कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त धुमाकूळ घालतोय. तर 20 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरती 1.86 कोटींची कमाई केली आहे. आणि ते दुसऱ्या बाजूला 27 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या धर्मवीर 2 या सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.92 कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या 3 दिवसात नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती 7.84 कोटींचा आकडा कमावला आहे. तर धर्मवीर 2 या सिनेमाने पहिल्या 3 दिवसात 7.92 कोटींचा आकडा कमावला आहे. पहिल्या 3 दिवसांच्या तुलनेत बघायला गेलं तर कुठेतरी थोड्या फरकाने धर्मवीर 2 हा सिनेमा नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमापेक्षा पुढे आहे. तसं नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने आतापर्यंत म्हणजे 2 आठवड्यात 18.57 कोटी कमावले आहे. तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की येणाऱ्या या आठवड्यात धर्मवीर 2 हा अजून किती कोटींचा टप्पा पार करेल.